याआधी आम्ही गेलेलो स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा. नमस्कार मंडळी, मी सिद्धाली. वेलकम बॅक टू द चॅनल. आज आहे गुजरातमधील आमचा डे 2. आता आम्ही आलो आहोत श्रेष्ठ भारत भवनला. आज आम्ही जंगल सफारी करायचं डिसाईड केलं. इथून तिकीट्स घेऊन आम्ही जात आहोत बस स्टॉपकडे. बस आम्हाला घेऊन जाईल स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत आणि तिथून जंगल सफारीला जाण्यासाठी दुसरी बस मिळेल. या आधीच्या 2 व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ते व्हिडिओजसुद्धा नक्की बघा. ही झाडं संध्याकाळी खूप छान दिसतात. आम्ही आता पोचलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे आणि आता तिथून दुसरी बस पकडून आम्ही पोचलो जंगल सफारीच्या गेटकडे. सकाळी 8 वाजता जंगल सफारी सुरू होते आणि आम्ही सकाळी लवकर गेलो, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. सगळ्यात आधी आम्ही बघितला ब्लॅक पॅन्थर. तो शांतपणे सावलीमध्ये बसलेला होता. त्याच्या बाजूलाच होते जॅग्वार आणि लेपर्ड. पुढे येऊन आम्ही बग्गीमध्ये बसलो. इथे वेगवेगळे बस स्टॉप आहेत आणि तिथून आपल्याला बग्गी मिळतात. इथे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इंडियन बर्ड्स. आत गेल्यावर तुम्ही अजिबात निराश होणार नाही आणि त्याचं कारण तुम्हाला पुढे समजेल. हॅलो. इथे पांढरा मोर सुद्धा आहे. एवढ्या जवळून मी पहिल्यांदाच मोर बघते. बाहेर पडल्यावर दुसरी बग्गी पकडून आम्ही पुढे निघालो. काही प्राणी ते आपल्याला बग्गीमधूनच दाखवतात. हो. अजून काही प्राणी बघून आम्ही पुढे गेलो एक्झॉटिक बर्ड्स बघायला. हा पक्षी तर खूपच छान होता. झेब्रा तर मी फर्स्ट टाइम बघितली. झेब्रा बरोबर होते इमू. समोरच्या साईडला ऑस्ट्रिच आणि जिराफ होतं. इथे व्हाईट लायनेस सुद्धा आहे. व्हाईट टायगर आम्हाला दिसलं नाही कारण त्या पिंजऱ्यात काम सुरू होतं. इथे फिरायला कमीत कमी 2 तास लागतात. कॅफेमध्ये खाऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. याचा पुढचा पार्टसुद्धा लवकरच येईल. तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.